एक रिझर्वेशन दिलं वाढलं तर राजस्थान मधला गुजर, हरियाणा मधला जाट यांचं जे आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, जग भारतामध्ये 38 आंदोलन चालू आहेत जातीची, या सगळ्या 38 जणांना तुम्हाला ऍडजस्ट करावं. आता वंजारी समाज हा तामिळनाडू मध्ये एसटी आहे, मध्य प्रदेश मध्ये एसटी आहे, राजस्थान मध्ये एसटी आहे. मग मला आता आम्ही आंदोलन करायचं की आम्हाला एसटी म्हणून जाहीर करा, असं नाही हो. समजदारपणाने घ्यावं लागतं सगळं. असमंजस होऊन तुम्ही केवळ तुम्ही उस्कवणार असाल लोकांना. धनगर समाजाला 10 वर्ष ताटकळत का ठेवलं? मी तर पहिल्याच गोष्टीत सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला कुठे गेलं? असं नाही. आश्वासन देताना आपण पूर्ण करू शकत नाही याची जाणीव प्रत्येक आश्वासन घेणारा असलीच पाहिजे. सर, धनगर आरक्षणावरून आत्ताच लेटेस्ट अपडेट झालेली आहे. धनगड आणि धनगर स्वतंत्र आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे. तर धनगरांना अनुसूचित जमातीचं आरक्षण नाही असं देखील न्यायालयाने सांगितलं. यावर मला काही बोलायचं नाही. यावर आता ज्यांनी प्रॉमिस केलं होतं त्यांनी बोलावं. यावर ज्यांनी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला शेड्यूल ट्राईब मध्ये आम्ही घेऊ, मराठी समाज आले त्याच्या देखील गोमूत्र शिंपट दिले होतं, त्या रस्त्याने गेले, त्यामुळे असा एक वाद निर्माण झाला. हे गोमूत्र शिंपटणं गुंपटणं या गोष्टींवरती माझा विश्वासही नसतो आणि मी या प्रथा कर्मकांड हे प्रथा परंपरा मानत नाही. मला राजकीय दृष्ट्या भुजबळ चुकले असं वाटत होतं, मी बोललो. भुजबळांनी समाजामध्ये आग लावण्याचं काम करायला नको होतं. एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी समाज बांधण्याचं विणण्याचं काम करायला होतं. आपण जातीयवादी आहोत असं ह्या वयात त्यांच्यावरती छाप बसणं चुकीचं आणि ते त्यांच्या हाताने त्यांनी केलं. ठाण्यात पण भाजप दावा करते, नाशिकमध्ये देखील भाजप करते दावा, कुठेतरी धनुष्यबाण त्यांना एकीकडे नेते असं म्हणतात माहितीसाठी एकत्र आलो आहोत. अशाच पद्धतीने माझ्या शिवसेनेचा एक मतदारसंघ जर कमी होत राहिला तर आम्ही सहन करणार नाही असं तानाजी सावंत म्हणाले. तानाजी सावंत काय बोलतात त्याला फार महत्व नाही. दिल्लीत बोलतात पण नसतील तानाजी सावंत. कसं आहे बाकीचं सगळं सोडून द्यावं. ज्या मतदारसंघामध्ये दिघे साहेबांनी हा मतदारसंघ आणला पहिल्यांदा, ठाणा मतदारसंघ हा दिघे साहेबांनी पहिल्यांदा प्रकाश परांजपे यांना तो मतदारसंघच अजून डिक्लेअर होत नाही. दिघे साहेब काय म्हणत असतील? कल्याण निवडणुकीमध्ये उघडपणाने बीजेपी बंड करतं आणि त्या बंडाला कोणी आवडण्याचाही प्रयत्न करत नाही. हे स्वतः मुख्यमंत्र्यांना काय यातना भोगाव्या लागतील असे की जे राजकारणात यांना समजतं हा अपमान कसा असतो. काय तोंड देणार? आपल्याबरोबर आले, आपल्याबरोबर उभे राहिले आणि आपल्याला नेता म्हणून मुख्यमंत्री केलं, त्यांना आता मुख्यमंत्री काय उत्तर देणार आहे? असं जर झालं तर येणाऱ्या विधानसभेत त्यांच्या किती आमदारांची तिकीट कट होतील? ही भीती तर प्रत्येकाला असणार ना. चाहे आपलंही तिकीटाचं घर काही दिसत नाही बाबा. त्यामुळे हे वाटतं तितकं सोपं नाही. गणित अजित पवारांना सांगितलं 8 जागा देऊ, 2 जागा दिल्या, 2 इतर 2 बीजेपीने दिल्या. त्या बाई बोलल्या ना, त्या अर्चना ताई आमच्या, त्या स्पष्ट वक्ते आहेत ना थोड्याशा. त्यामुळे माझा काय संबंध घड्याळाशी? माझं नव्हतं बीजेपीचा आमदार आहे. आम्ही कशाला घड्याळ वाढवू? आम्ही तर नेहमी बीजेपीच वाढवतो प्रामाणिकपणे. आणि ते दुसरे आढळराव ते तर कधी म्हणजे त्यांचा काही संबंधच नव्हता. त्यांचं आणि दिलीप वळसे पाटील यांचं हाडवैल आहे. एकेकाचे सर्वात जवळचे मित्र आणि आता हाडवैल आहे. त्यामुळे ते कधीच घड्याळाच्या चिन्हावर आले नसते. त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर लढा, कारण त्या बीजेपीला त्यांना 4 दिल्यासारखं दाखवायचं मुळात 2च जागा दिल्या. एक अजित पवारांच्या जे आमच्या वहिनी सुमित्रा वहिनी
आणि दुसरे द ग्रेट सुनील तटकरे. अजित पवारांमुळे कुठेतरी कमी जागा मिळाल्या का ज्या पद्धतीने शिवसेनेच्या जागा पाहिजे त्या जागा मिळत नाही अजून, त्यामुळे अजून तिला सुटत नाहीये. अजित पवारांमुळे एकनाथ शिंदेना जागा कमी मिळाल्या, एकनाथ शिंदेमुळे अजित पवारांना कमी जागा मिळाल्या, आम्हाला काय करायचं. पण फक्त हसू या गोष्टीचं येतं की अजित पवार पाहिजे त्याला तिकीट द्यायचे. परभणीमधनं राजेश विटेकर हा तिकीट नाही देऊ शकले ना तुम्ही त्याला. मागच्या वेळेस हट्टाने तुम्ही तेच तिकीट तुम्ही घेऊन गेला होता. मला आठवतं राजेश विटेकरला तिकीट मिळालंच पाहिजे, त्याच्यासाठी अजित पवारने 5 मिनिटं हे केलं गरम त्यांच्या आवाजात आणि त्या राजेश विटेकर क्लिअर झाला होता. परभणीचा राजेश विटेकर उदाहरण देऊन सांग. महाविकास आघाडीनं राजांना पुढे जाऊन तिकीट दिलं होतं, मात्र गोविंदाजींना हा महाराष्ट्राचा अपमान दिला बीजेपी. उदयनराजेंना तिकीट हे पहिल्याच दिवशी अनाऊन्स करायला पाहिजे होतं, पण महाराष्ट्राचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, त्या गादीचे वारसदार उदयनराजे यांना दिल्लीला बोलवून याचकासारखं दारासमोर उभं करणं हा महाराष्ट्राचा अपमान. निवडणूक ही गादीची नाही, निवडणूक ही व्यक्तीची आहे. पण ती व्यक्ती ज्या गादीवर बसते त्या गादीचाही सन्मान राखला गेला पाहिजे. त्यांनी त्या गादीचाच अपमान केला. आणि दुसरीकडे शाहू महाराज, राजर्षी शाहूंचे वारसदार, म्हणजे तारा राणीचे वारसदार, त्यांना घर बसल्या तिन्ही पक्ष तयार होते तिकीट द्यायला. पद्मसिंह पाटलांची आजकाल तब्येतही बरी नसते, वयोवृद्ध झालेली आहे, त्यांचं नातंही आहे, दोघांनी आहे विधानसभेत आणि मंत्री मंडळात एकत्र कामही केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा गाठी भेटींना काही फार राजकीय महत्त्व नसतं. शेवटी माणुसकी प्रत्येकाला असलीच पाहिजे आणि तीच उपस्थित पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ठाण्यामध्ये महायुतीचं वगैरे घोषणा एवढा वेळ का लागतोय का राजनीतीला खूप वेळ लागतो त्यांना, अजून शेतात मिळत नाही. काय कारण असतं? कारण काय असं तुम्हाला काय वाटतं? राजन विचारांसमोर तगडाचे नसा. राजन विचारेंचा लोकसंपर्क, राजन विचारांनी गेल्या काही वर्षात केलेलं काम, त्यांचा रात्री बेरात्री सगळीकडे फिरणं, हे सगळे ॲडिशनल पॉईंट्स होते. कधीतरी मतदारसंघात गेलो असं त्याचं नाही आहे ना, तो कायम मतदारसंघात असतो. म्हणजे राजन विचारांना टक्कर घेणं हे तेवढं सोपं नाही. आणि अजून एक स्पष्ट आहे की शिवसेनेचा वोटर किंवा राष्ट्रवादीचा खालचा वोटर हारलेला नाही आणि ह्या अग्निपरीक्षेला सामोरे जायला तयार नाही. महाराष्ट्रात मोदीला उतरवावं लागतं. आता पुन्हा एकदा मोदी उद्या देखील मोदींची सभा आहे परभणीमध्ये, ज्या ठिकाणी आपण बोलूया. ठीक आहे, मोदींना खूप वेळ आहे, खूप वेळ आहे, येत असतील, सभा घेत असतील. पवारसाहेबांचा मॅरेथॉन दौरा आता सुरू होणार आहे, झाला सुरू. सुरू झालेला आहे. काय तुमचा दौरा वगैरे कुठं असणार? आता जयंत पाटलांचा फोन आलेला की मान, खटाव, इंदापूर, सोलापूर या परिसरामध्ये मागणी आहे, तुझी तयारी करून ठेवणे, तुला जायचं त्याची तुम्ही सांग. तुम्ही जे ट्विट केलेलं आहे, वरुण गांधीचं उदाहरण दिलेलं आहे, काय तुम्हाला असं वरुण गांधींना सांगितलं की तुम्ही रायबरेलीतनं लढा. त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीसमोर नाही लढणार. आणि वरुण गांधी हा काँग्रेसमध्ये कधीच नव्हता. पण जे लहानपणीचे दिवस त्यांनी संजय गांधी आणि राजीव गांधी जेव्हा एकत्र राहत होते त्या घरामध्ये, पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भोवती लहान पोरं फिरत होती, तेव्हाच्या आठवणी त्यांनी काढून सांगितलं. नेहरूंचं रक्त आहे,
त्याच्यात प्रगल्भता दिसते. म्हणजे पक्षाचं फक्त ऐकायचं आणि आपल्या घरातच आपण गैर असल्याचं दाखवायचं नाही दाखवणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.